वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण मेनिंजेस हा भाग पाहिला होता. द प्रोटेक्टिव्ह कवरिंग्स ओव्हर ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. मेनिंजेस, 3 मेनिंजेस आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हा भाग आपण कंप्लीट केला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ॲक्च्युअल ह्यूमन ब्रेन हे पाहायचं आहे. एन्सेफॅलोलॉजी. The study of all aspects of brain is called as encephalology. Encephalus is the word that is brain, and the study of all the aspect of brain is called as encephalology. The brain can be divided into 3 main parts: forebrain, midbrain and hindbrain. ब्रेन हे 3 भागामध्ये डिवाइड केल्या जाते: फोरब्रेन, मिडब्रेन आणि हाइंडब्रेन. त्यापैकी फोरब्रेन पाहूत. फोरब्रेन कन्सिस्ट ऑफ ऑलफॅक्टरी लोब्स, सेरेब्रम अँड डायन्सेफेलॉन. फोरब्रेन हे सुद्धा परत 3 भागांमध्ये डिवाइड होते: ऑलफॅक्टरी लोब्स, सेरेब्रम आणि डायन्सेफेलॉन. पार्ट्स ऑफ फोरब्रेन दॅट इज रायनेन्सेफेलॉन, ज्याला ऑलफॅक्टरी लोब असं म्हणतात, टिलेन्सेफेलॉन दॅट इज सेरेब्रम अँड डायन्सेफेलॉन जे पुन्हा 3 भागामध्ये डिव्हाइड होते: इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस असे डायन्सेफेलॉनचे 3 भाग. देन ऑलफॅक्टरी लोब्स. दिस पार्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रायनेन्सेफेलॉन. ऑलफॅक्टरी लोब्सलाच दुसरं नाव आहे रायनेन्सेफेलॉन. These are highly reduced parts in human brain. हे ह्यूमन ब्रेनचे जे काही भाग आहेत त्यापैकी सगळ्यात रेड्यूस्ड म्हणजे आकाराने आणि फंक्शननी छोटा असणारा भाग, रेड्यूस्ड फॉर्ममध्ये ऑलफॅक्टरी लोब हा भाग आहे. इट इज कव्हर्ड बाय सेरेब्रम फ्रॉम ऑल साइड्स एक्सेप्ट व्हेंट्रल साइड. व्हेंट्रल साइड म्हणजे समोरच्या बाजूनी वगळलं तर बाकी 3ही बाजूंनी हे सेरेब्रमद्वारे कव्हर केलेलं असते. ईच लोब कन्सिस्ट ऑफ ऑलफॅक्टरी पेड्युंकल अँड ऑलफॅक्टरी बल्ब. ऑलफॅक्टरी लोब हा ऑलफॅक्टरी पेड्युंकल जो ट्रॅक आहे तो आणि ऑलफॅक्टरी बल्ब अशा 2 भागांपासून बनलेलं स्ट्रक्चर आहे. नंतरचा भाग आहे सेरेब्रम. दिस पार्ट इज कॉल्ड ॲज टिलेन्सेफेलॉन. सेरेब्रमला दुसरं नाव आहे टिलेन्सेफेलॉन. इट इज लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. सगळ्यात मोठा भाग आहे. नियर अबाउट 85% ऑफ टोटल ब्रेन. टोटल ब्रेनच्या 85% हा भाग म्हणजे सेरेब्रमपासून तयार झालेला आहे. इट इज डिव्हायडेड इंटू राईट अँड लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर बाय मीन्स ऑफ डीप, मीडियन, लाँग फिशर. सेरेब्रम हे 2 भागामध्ये डिवाइड होते, राईट आणि लेफ्ट, आणि या 2 भागांना सेरेब्रल हेमिस्फियर असं म्हणतात. आणि हे डिवायडेशन एका डीप, लाँग फिशर, फिशर म्हणजे एक प्रकारची खाच, त्याच्याद्वारे 2 सेरेब्रल हेमिस्फियर्स हे तयार केले जातात. द 2 हेमिस्फियर्स इंटरनली कनेक्टेड टू ईच अदर बाय अ थिक बँड ऑफ नर्व्स दॅट इज कॉल्ड ॲज कॉर्पस कॅलोझम. हे जे 2 सेरेब्रल हेमिस्फियर्स आहेत हे एकमेकांना मधल्या बाजूला एका थिक अशा नर्व बँडनी जोडलेले आहेत, ज्याला कॉर्पस कॅलोझम असं म्हणतात. कॉर्पस कॅलोझम इज द लार्जेस्ट कमिशर ऑफ ब्रेन. सगळ्यात मोठा असा भाग म्हणजे हा जो 2 सेरेब्रल हेमिस्फियरला जोडणारा जोडणारा जो भाग आहे दॅट इज कॉर्पस कॅलोझम. The outer surface of cerebrum is called cerebral cortex. सेरेब्रमच्या बाहेरच्या भागाला सेरेब्रल कॉर्टेक्स असं म्हणतात. तर डीप इनर पार्ट इज कॉल्ड ॲज सेरेब्रल मेड्युला. मधला जो डीप भाग आहे त्याला सेरेब्रल मेड्युला असं म्हणतात. द सेरेब्रल कॉर्टेक्स हॅज आउटर थिन रिजन दॅट इज कंपोज्ड ऑफ ग्रे मॅटर अँड इनर मेड्युला पार्ट इट इज कंपोज्ड ऑफ व्हाईट मॅटर. ठीक आहे. सेरेब्रल कॉर्टेक्सचा जो भाग आहे, पातळ असणारा भाग, हा ग्रे मॅटरपासून बनलेला आहे, तर मेड्युलरी पार्ट हा व्हाईट मॅटरपासून तयार झालेला आहे.
The gray matter of cerebral cortex, it consists of cell bodies of billions of neurons along with non-modulated fibers and dendrons. जो ग्रे मॅटरचा भाग आहे हा मुख्यतः ज्या काही नर्व्स किंवा न्यूरॉन्स आहेत त्याच्या सेल बॉडीपासून तयार झालेला आहे, सायटॉनपासून तयार झालेला आहे. सोबतच नॉन मेड्युलेटेड फायबर्स आणि डेंड्रॉन्स हे यामध्ये पाहायला मिळतात. व्हेअरॅज व्हाईट मॅटर मेनली हॅज एक्झॉन्स ऑफ मायलिनेटेड नर्व्स. तर व्हाईट मॅटरचा जो भाग आहे हा ज्या मायलिनेटेड नर्व्स आहेत त्यांच्या एक्झॉनपासून तयार होत असतो. The surface of each cerebral hemisphere is greatly folded by many convolutions, or they are called as gyra, and the grooves are called as sulci. हा जो सेरेब्रल हेमिस्फिअरचा भाग आहे यामध्ये काही एलिव्हेशन्स पाहायला मिळतात आणि काही डिप्रेशन पाहायला मिळतात, ज्यांना अनुक्रमे गायराय आणि सल्काय हे स्ट्रक्चर म्हणतात. These increases total surface area for accommodation of number of nerve cells. आणि ह्या फोल्डिंग्स आणि डिप्रेशनमुळं नंबर ऑफ नर्व सेल्स ह्या सेरेब्रल एरियामध्ये अकोमोडेट किंवा त्यांची जागा घेतात. Each cerebral hemisphere is further divided into 4 main lobes and 3 deep sulci. हा जो सेरेब्रल हेमिस्फिअरचा भाग आहे हा मुख्यतः 4 लोब्समध्ये आणि 3 डीप सल्कायमध्ये डिव्हाइड केला जातो. सल्काय आहेत सेंट्रल सल्कस, परायटो ऑक्सिपिटल सल्कस आणि लॅटरल सल्कस. या 3 सल्कस आहेत. सेंट्रल सल्कस इट इज सेपरेट्स फ्रंटल लोब फ्रॉम परायटल लोब. सेंट्रल सल्कस ही फ्रंटल लोब याला परायटल लोबपासून सेपरेट करते. तर परायटो ऑक्सिपिटल सल्कस इट सेपरेट्स परायटल लोब फ्रॉम ऑक्सिपिटल लोब. परायटल आणि ऑक्सिपिटल या 2 लोब्सला एकमेकांपासून सेपरेट करणारी जी सल्कस आहे ती आहे परायटो ऑक्सिपिटल सल्कस. देन लॅटरल ऑर सिल्वियन सल्कस इट सेपरेट्स टेम्पोरल लोब फ्रॉम फ्रंटल अँड परायटल लोब. लॅटरल सल्कस ही टेम्पोरल लोबला फ्रंटल आणि परायटल लोबपासून सेपरेट करत असते. 4 लोब्स आर फ्रंटल लोब, परायटल लोब, टेम्पोरल लोब आणि ऑक्सिपिटल लोब असे आपल्याला 4 लोब पाहायला मिळतात. देन फंक्शनल एरियाज ऑफ पहिला एरिया बघूत आपण फ्रंटल लोबचा. दे हॅव मोटार एरिया विच कंट्रोल्स व्हॉल्युंटरी मोटार ॲक्टिव्हिटीज ऑर मुवमेंट्स ऑफ मसल. फ्रंटल लोबवर जो महत्त्वाचा एरिया आहे तो आहे मोटार एरिया आहे आणि ज्यामुळं ज्या काही शरीराच्या मोटार ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कंट्रोल केल्या जातात. मुख्यतः त्या म्हणजे मस्क्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत. द प्री मोटार एरिया इज हायर सेंटर फॉर इनव्हॉल्युंटरी मुवमेंट्स अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. प्री मोटार एरिया जो आहे हा इनव्हॉल्युंटरी मुवमेंट्स हा कंट्रोल करणारा आहे आणि ॲटोनॉमस नर्वस सिस्टीमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या प्री मोटार एरियाद्वारे कंट्रोल केल्या जातात. तर या ठिकाणी जी फिगर आहे बघा यामध्ये सल्कस आणि लोब्स हे दाखवलेले आहेत. सेंट्रल सल्कस, आता फ्रंटल लोब म्हणजे एंटेरियर भाग जो की आपल्या डोळ्याच्या वरचा जो येणारा ब्रेनचा भाग आहे तो म्हणजे फ्रंटल लोब आहे. म्हणजे ही साईड जी आहे ही फ्रंट साईड आहे आणि ऑक्सिपिटल लोब ही म्हणजे बॅक साईड आहे, पोस्टेरियर साईड आहे. तर सेंट्रल सल्कस ही फ्रंटल लोब आणि परायटल लोब या दोघांना सेपरेट करणारी सल्कस आहे. तर परायटो ऑक्सिपिटल सल्कस ही परायटल लोब आणि ऑक्सिपिटल लोब या 2 लोबला सेपरेट करते. आणि तिसरी लॅटरल जी काही सल्कस आहे ही लॅटरल सल्कस टेम्पोरल लोबला फ्रंटल आणि परायटल या 2 लोबपासून सेपरेट करते. अशा पद्धतीने 3 सल्कस आणि 4 वेगवेगळे लोब, फ्रंटल लोब, कानाच्या साईडकडून येणारा टेम्पोरल लोब, पाठीमागे असणारा ऑक्सिपिटल लोब आणि ज्या ठिकाणी टाळूचा भाग आहे वरची बाजू आहे त्या ठिकाणी येणारा परायटल लोब असे 4 लोब आपल्याला सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये पाहायला मिळतात. तर आता आपण फंक्शनल एरिया बघत होतो. फ्रंटल लोबमध्ये मोटार एरिया आहे, इनव्हॉल्युंटरी ॲक्टिव्हिटी कंट्रोल करणारा एरिया आहे.
त्यानंतर आहे असोसिएशन एरिया. इट इज फॉर कोऑर्डिनेशन बिटवीन सेन्सेशन अँड मुवमेंट्स. असोसिएशन जो आहे हा सेन्सेशन आणि मुवमेंट्स या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन करणारा एरिया आहे. त्यानंतर आहे ब्रोकाज एरिया, ज्याला दुसरं नाव आहे मोटार स्पीच एरिया. इट ट्रान्सलेट्स द थॉट्स इनटू स्पीच. जे काही आपले थॉट्स आहेत, विचार आहेत, तर ह्यांना भाषेमध्ये कन्व्हर्ट करणं म्हणजे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या लिप्सच्या मुवमेंट, टंग्सच्या मुवमेंट, या मुवमेंट हा मोटार स्पीच एरिया म्हणजे ब्रोकाज एरिया कंट्रोल करत असतो. याशिवाय एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स, इंटेलिजन्स, विल पॉवर, मेमरी, पर्सनॅलिटी एरियाज आर लोकेटेड ऑन frontal lobe. Then parietal lobes, they are mainly for soma aesthetic sensation of pain, pressure, temperature and taste, ज्याला जुस्टॅटो रिसेप्टार्स असं देखील म्हणतात. parietal लोबवर पेन, प्रेशर, टेम्परेचर आणि टेस्ट, टेम्परेचर आणि टेस्ट यांचे सेन्सेशन हे parietal लोबमध्ये आपल्याला त्याद्वारे होत असते. त्यानंतर टेम्पोरल लोब, इट कंटेन्स सेंटर फॉर स्मेल, हिअरिंग, स्पीच अँड इमोशन्स. टेम्पोरल लोब जो आहे यामध्ये स्मेल म्हणजे नोजद्वारे येणारे आणि हिअरिंग इयरद्वारे येणारे जे काही सेन्सेशन आहेत ते रिसीव केले जातात. याशिवाय स्पीच आणि इमोशन्स यांचे देखील सेन्सेशन हे ग्रहण केले जातात. आता शेवटचं ऑक्सिपिटल लोब, इट हॅज व्हिज्युअल एरिया मेनली फॉर सेन्स ऑफ विजन. ऑक्सिपिटल लोबवर फक्त आयचं जे काही सेन्सेशन आहे दॅट इज सेन्स ऑफ विजन हे कंट्रोल केल्या जात असते. त्यानंतर वर्निक्स एरिया, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टेम्पोरल, परायटल अँड ऑक्सिपिटल लोब हे तीन लोब ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी वर्निक्स एरिया हा पाहायला मिळतो. आणि ह्याचं फंक्शन आहे इट इज द सेंटर फॉर इंटेलिजन्स सेंटर अँड इट हेल्प्स इन अंडरस्टँडिंग ऑफ स्पोकन अँड रिटन वर्ड. इंटेलिजन्स एरिया आहे हा वर्निक्स एरिया आणि या ठिकाणी जे काही बोलले किंवा लिहिले जाणारे जे शब्द आहेत यांचं अंडरस्टँडिंग या वर्निक्स एरियावर केलं जातं. अ फिफ्थ मेडियन लोब दॅट इज कॉल्ड ॲज इन्सुला or insular cortex is the folded deep within lateral sulcus. आता आपण मुख्यतः 4 लोब पाहिलेले आहेत. तर याशिवाय आणखी एक मीडियन लोब हे पाहायला मिळते ज्याला इन्सुला असं म्हटलं जातं. आणि हा जो एरिया आहे किंवा हा जो भाग आहे हा लॅटरल सल्कसच्या आतमध्ये पाहायला मिळतो. इन दिस वे द सेरेब्रम शोज ऑल 3 टाइप्स ऑफ एरियाज, that is sensory, motor and association area. Basal nuclei or basal ganglion are masses of gray matter that are present within the white matter or they are lying on lateral side of thalamus. आपण पाहिलं होतं की सेरेब्रल कॉर्टेक्स हे ग्रे मॅटरपासून बनलेलं आहे आणि मेडुलरी पार्ट हा व्हाईट मॅटरने बनलेला आहे. म्हणजे ग्रे मॅटर बाहेरच्या बाजूला आणि व्हाईट मॅटर हे आतल्या बाजूला असते. परंतु बऱ्याच वेळा ग्रे मॅटरचे काही मासेस हे व्हाईट मॅटरमध्ये पाहायला मिळतात ज्याला बेसल गँग्लियॉन किंवा बेसल न्यूक्लियाय असं म्हटलं जाते. दे हेल्प द कॉर्टेक्स इन एक्सकॉशन ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द सबकॉन्शियस लेवल. ज्या काही सबकॉन्शियस लेवलवर कंट्रोल केल्या जाणाऱ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात. लाईक रायटिंग स्लो और रॅपिड टायपिंग यासारख्या ॲक्टिव्हिटीज. देन कॉर्पस स्ट्रायटम दॅट इज ॲट द फ्लोर ऑफ सेरेब्रम, इट इज देर इज द लार्जेस्ट बेसल न्यूक्लियस. एक लार्जेस्ट बेसल न्यूक्लियस ही आपल्याला कॉर्पस स्ट्रायटम या भागावर पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने दिस इज स्ट्रक्चर ऑफ 4 ब्रेन भाग पाहत होतो ज्यामध्ये आपण ऑलफॅक्टरी लोब आणि सेरेब्रम जो 2 भागामध्ये सेरेब्रेलार हेमिस्फियर या 2 भागामध्ये डिव्हाइड होतो ज्यामध्ये आपल्याला 3 सल्कस आणि 4 लोब पाहायला मिळतात. दॅट इज फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल आणि टेम्पोरल. तर त्यांचे वेगवेगळे फंक्शन्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. सो हिअर आर सम क्वेश्चन्स, सॉल्व देम.
अँड थँक्यू.